पुण्यात गणपती बाप्पांचं आगमन मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात पार पडलं आणि विसर्जन मिरवणूकही मोठ्या थाटामाटात पार पडली. परंतु या विसर्जन मिरवणुकीमध्ये लावण्यात आलेल्या डीजेच्या आवाजामुळे अनेकांना आरोग्याच्या समस्याही निर्माण झाल्यात आणि यामध्ये 2 जणांना आपले प्राणही गमवावे लागलेत. याचविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत ENT सर्जन डॉक्टर मिलिंद भोई सर आहेत. सर, तुमचं टॉप न्यूज मराठीमध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार. सर, आपण बघतोय की ह्या ज्या डीजेच्या आवाजामुळे अनेकांना आरोग्याच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत, काय सांगाल? नुसतं डीजेच नाही तर अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे डीजे तर आहेच आहे, पण प्रदूषण आहे किंवा अलीकडे ह्या वर्षी मी पाहिलं, म्हणजे मी आधीचे महिनाभर आणि पूर्ण मिरवणूक सर्व मार्गांवरच्या, म्हणजे केळकर रोड, कुमठेकर रोड असेल, लक्ष्मी रोड असेल, दत्तवाडी असेल, या सगळ्या मार्गांवर आमचे मेडिकलचे कॅम्प्स होते. पुणे पोलीस विघ्नहर्ता न्यास मी विश्वस्त आहे आणि या न्यासच्या वतीने आमच्या 6 रुग्णवाहिका आणि वेगवेगळ्या ठिकाणी आमचे मेडिकल टीम्स होते. 122 डॉक्टर, स्वयंसेवक, नर्सेस राऊंड द क्लॉक काम करत होते. म्हणजे आणि यंदा तर दरवर्षी आम्ही फक्त मिरवणुकीच्या दिवशी सकाळी सुरू करतो काम आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 3 वाजता 4 वाजता संपतं. म्हणजे जवळजवळ 27-28 तास आम्ही सर्वजण राऊंड द क्लॉक काम करतो. पण यंदा शेवटच्या 2-3 दिवसामध्ये इतकी गर्दी झाली, विशेषतः बेलबाग चौक, दत्त मंदिर, दगडूशेठ या ठिकाणी इतक्या कॅज्युअल्टी झाल्या की आम्हाला 3 दिवस आधीच तिथे रुग्णवाहिका लावायला लागले. आणि त्या 3 दिवसामध्ये पण खूप काय म्हणू आपण, पेशंटला आम्हाला ट्रीट करावं लागलं. ते 3 दिवस आणि शेवटचा महत्त्वाचा मिरवणुकीचा दिवस, या 4 दिवसांमध्ये जवळजवळ 900 ते 950 पेशंट्स आम्ही ट्रीट केले. आणि याच्यामध्ये सगळ्यात जास्त आम्हाला जे पेशंट दिसले ते डीजेमुळे जे कानठळ्या बसत होत्या त्याच्यामुळे होणारा त्रास, चिडचिड, त्याच्यामुळे BP वाढणं, रक्तदाब वाढणं, नैराश्य येणं, त्याच्यानंतर मानसिक संतुलन बिघडणं किंवा ढोल वाजवताना गर्दीमध्ये चेंगराचेंगरी होताना दम लागणं. आणि यंदा अनेक ढोल पथकांनी एक नवीन काय म्हणू आपण प्रथा आणली की त्यांनी काहीतरी विशिष्ट रंगाचे फावारे ते उडवत होते. म्हणजे ते फटाक्याचं सारखं असं त्याला बार होता, ते दाबलं की त्याच्यातनं असा मोठा धूर यायचा, प्रचंड धूर यायचा आणि त्याला वेगवेगळे रंग होते. आणि ज्या ज्या चौकांमध्ये, ज्या ज्या पथकांमध्ये, ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारचे रंगीत फावरे उडवले गेले, विशेषतः बेलबाग चौक असेल किंवा दत्त मंदिर असेल आणि मिरवणुकीच्या दिवशी, तर ते उडवल्यानंतर पुढच्या 5 मिनटामध्ये तिथल्या सगळ्या लोकांमध्ये खोकला, दम लागणं आणि श्वासोश्वासाला त्रास होणं, असे पेशंट एकदम वाढायला लागले. आमच्या लक्षात येत नव्हतं की एकदम सगळे असे पेशंट काय येत आहेत. म्हणजे एखादा माणूस पूर्ण हेल्दी आहे, नॉर्मल आहे आणि 2 मिनटात म्हणतो की मला दम लागतो आहे, खोकला येतो आहे, श्वास घ्यायला त्रास होते. मग आमच्या लक्षात आले की ज्या ज्या ठिकाणी ते फावारे उडवले गेले रंगीत, त्याच्यामुळे तिथल्या हवेमध्ये ते प्रदूषण होऊन आम्हाला, आपल्या सर्व लोकांना, म्हणजे सर्वांनाच त्याचा त्रास सहन करावा लागला. मला असं वाटतं की आपण सर्वांनीच आता आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. मी जसा ENT सर्जन आहे, मी प्राध्यापक आहे, प्रोफेशनल डॉक्टर आहे, सर्जन आहे, मी या सगळ्या गोष्टींवर काम करतो अवेअरनेसमध्ये. पण मी एक त्याच्या आधी गणपती बाप्पाचा कार्यकर्ता पण आहे. मी रस्त्यावर असतो, मिरवणुकीत असतो, मिरवणुकीमध्ये नाचतो, कार्यकर्त्यांबरोबर असतो. मी आधी कार्यकर्ता आणि डॉक्टर नंतर आहे. तरी पण या दोन्हीतला बॅलन्स सांभाळला पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे गणपती बाप्पाचा उत्सव साजरा करताना तो उत्साहात पाहिजे, तो आनंदात पाहिजे. बाप्पाला आनंदाच्या वातावरणात निरोप देताना अनेक चांगल्या गोष्टींनी तुम्ही पर्याय आणू शकता. म्हणजे जेव्हा तुम्ही पालखी येते, ज्ञानोबा तुकोबांची पालखी जेव्हा येते, ती जाताना ते वारकरी पण नाचतात, किती छान वातावरण असतं, किती छान त्यांची पावलं थिरकतात. तसं आपण का नाही करू शकत? म्हणजे 3 दिवस आधी आणि नंतरचे दिवस जर 1000 लोकांना त्रास होत असेल, त्याच्यामध्ये आपणच आहोत, गणेश भक्तच आहेत, आमचेच कार्यकर्ते आहेत, पोलीस आहेत, मिरवणुकीमध्ये काम करणारे स्वयंसेवक आहेत, मंडळाचे कार्यकर्ते आहेत, ढोल वाजवणारे लोक आहेत, त्यांनाच हा त्रास सहन करावा लागतो आहे. आणि ह्याचा विचार आपण करायला पाहिजे की आपण आपल्याच सणामुळे आपल्याच लोकांना त्रास होतो आहे, जे सणामध्ये इन्व्हॉल्व होत आहेत. तर मला वाटतं की हा प्रश्न प्रत्येकाने आपण विचारला पाहिजे. सर, जसं तुम्ही सांगितलं की मी डॉक्टर नंतर आहे, आधी मी गणेश भक्त आहे. परंतु आपण बघतो की पुण्यातील गणेशोत्सव जो आहे तो ढोल ताशासाठी, ह्या पारंपरिक या वाद्यासाठी फेमस होता. आज बघतोय की डीजेची संस्कृती येत चालली आहे, त्याबद्दल काय सांग? डीजे असेल किंवा ढोल ताशा असेल, मला हा प्रश्न आधी पडतोय की गणपती बाप्पासाठी डीजे आणि ढोल ताशा आहे का, ढोल ताशा आणि डीजेसाठी गणपती बाप्पा आहे? हा प्रश्न प्रत्येकाने आपल्या मनाला विचारला पाहिजे. आणि त्याच्यावर आपण कुठल्या प्रकारची गाणी लावतो हे पण विचार केला पाहिजे. म्हणजे शेवटी गाणं हे, प्रत्येक गाणं हे क्रिएशन असतं. पण कुठल्या प्रसंगाला कुठलं गाणं वाजवावं याचं भान
समाजभान कुठेतरी हरवत चाललेलं दिसतं. आणि त्या गाण्यांवर तुम्ही जर पाहिलं, तुम्ही बघा मिरवणुकीतले शॉर्ट्स बघा, सगळे व्हिडिओज आमच्याकडे आहेत. सगळे व्हिडिओ आम्ही काढतो दरवर्षी, सगळे आमच्याकडे व्हिडिओ आहेत. तर कुठल्या प्रकारच्या गाण्यांवर आपली तरुणाई थिरकती आहे, त्याच्यातनं आपण समाजाला काय संदेश देतो आहे, की पुण्याचा गणेशोत्सव हा चॅनलच्या माध्यमातून, प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून जगभरातले लोक बघत आहेत. आणि जगभरामध्ये आपण पुणे आणि पुण्याचा गणेशोत्सव काय प्रेझेंट करतो आहे, हे मला वाटतं प्रत्येकाने विचार करायला पाहिजे. ज्या पद्धतीने तरुण मुलं आणि विशेषतः मुलीसुद्धा, मुली पण मागे नाही आहेत, ज्या पद्धतीने त्याच्यामध्ये सहभागी होऊन वेगवेगळ्या पद्धतीचे प्रदर्शन करत आहेत, तर हे सर्वांनी आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. आपण कुठे जाणार आहोत आणि कुठल्या दिशेने चाललो आहे, हे सगळं बघणं गरजेचं आहे. याच्यावर दरवर्षी मीटिंग होतात. गणपती आले की मीटिंग होतात. डीजेवर बंदी आहे, सुप्रीम कोर्टाचा निकाल, पोलिसांनी काय करावं, प्रसारमाध्यमांनी काय करावं, कुठल्या रोडला बंदोबस्त कमी, कुठल्या रोडला जास्त आहे, मग आम्हाला ही बंधनं नको, ती बंधनं नको, हे सगळी चर्चा दरवर्षी होती. पण शेवटच्या दिवशी जर तुम्ही सगळं चित्र पाहिलं, सगळ्याच रोडवरचं, उपनगरामध्ये असेल किंवा पुणे शहरात असेल, हे सगळं भयावह वाटतं. आणि त्याच्यामुळे काय झालं की एक चांगला वर्ग जो उत्सवामध्ये सहभागी होता, मनापासून सहभागी होत होता, एक मोठा वर्ग, सकारात्मक विचारांचा वर्ग, सुशिक्षित वर्ग हा त्याच्यातून बाजूला जायला लागला आहे, लांब जायला लागला आहे. आणि नको त्या मंडळींच्या हातामध्ये उत्सवाची सगळी सूत्रं हातामध्ये आली आहेत. सर, आपण बघतोय की 100 डेसिबलपेक्षा जास्त जर आवाज गेला तर शरीरावरती काय परिणाम होतात आणि विशेषतः कानावरती काय परिणाम होतात? 85 ते 120 पर्यंत थोडंसं ठीक असतं ह्युमन, काय म्हणू आपण, ह्युमन बॉडी. पण 85च्या म्हणजे 125च्या जर पुढे गेलं तर लगेच त्याला त्रास व्हायला लागतो. आणि 85च्या पुढे आणि 125च्या आतमध्ये जरी असेल आणि ते जर खूप वेळ असेल तरी पण त्याचा तुमच्या कानावर विपरीत परिणाम होतो. आणि 125च्या पुढे गेल्यावर तर लगेच होतो परिणाम. म्हणजे जितकं डेसिबल जास्त तितकं परिणाम होण्याचं वेळ कमी येते, म्हणजे कमी वेळात ते हार्मफुल होतं. मग त्याच्यामध्ये बहिरेपणा येणं, चिडचिड, नैराश्य येणं, BP वाढणं, मानसिक संतुलन बिघडणं, हे सगळे त्या ध्वनी प्रदूषणाचे. आणि होतं काय माहिती का, लगेच काही होत नाही कोणाला. 2 दिवसांनी, 4 दिवसांनी, 1 महिने, 2 महिने सगळे पेशंट, तुम्ही जर एक सर्वे केला की गणेशोत्सव झाल्यानंतर डॉक्टरांकडे येणारे जे रुग्ण आहेत, त्याच्यात कुठल्या प्रकारचे रुग्ण जास्त आहेत, ते हार्ट अटॅकचे जास्त आहेत, शुगर वाढलेले जास्त आहेत, कानामध्ये ऐकायला येत नाही, बधिरपणा येतो, नैराश्य येतं आहे, हे पेशंट तुम्हाला गणेशोत्सव झाल्यानंतर लगेच जाणवतं. आणि विशेषतः जे पोलीस बांधव आहेत, जे तासनतास रस्त्यावर थांबतात, चौकात थांबत आहेत, आधीचा महिनाभर आणि पूर्ण ती मिरवणूक हँडल करताना त्यांना चौकात आणि रस्त्यात थांबताना त्यांना प्रदूषणाला तोंड द्यावं लागतं, त्यांना वायू प्रदूषणाला तोंड द्यायला लागतं, त्यांना ध्वनी प्रदूषणाला तोंड द्यायला लागतं, जागरण होतं. या सगळ्याचा स्ट्रेस जर तुम्ही पाहिला तर अनेक लोकांमध्ये, विशेषतः पोलीस बांधवांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये हे सगळे तुम्हाला इफेक्ट पुढच्या 2-3 महिन्यामध्ये झालेले दिसतात. मला तर खूप भीती आणि कौतुक वाटतं म्हणण्यापेक्षा मला राग येतो की मी जेव्हा मिरवणुका बघतो, ज्या रथ येत असतात, तर तिथे मोठे मोठे डीजेच्या भिंती लावलेल्या असतात आणि त्या स्पीकरच्या भिंतीला चिटकून छोटी मुलं उभी असतात आणि ते डान्स करत असतात, ते मुखवटे वगैरे घालून. म्हणजे जो डीजेचा आवाज 100 फुटावरनं पण आम्हाला त्रासदायक होणार आहे, त्या स्पीकरला चिटकून ती मुलं अशी उभी असतात आणि वेगवेगळे छान डान्स करत असतात. त्यांना त्यावेळेस काही वाटत नाही, ती छोटी मुलं आहेत, तरुण मुलं आहेत. पण 2 दिवसांनी, 3 दिवसांनी, काही दिवसांनी त्यांच्या श्रवण क्षमतेवर, त्यांच्या सगळ्या पर्सनॅलिटीवर निगेटिव्ह परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळतो. सर, यातून कायमचा बहिरेपणा येऊ शकतो का? काही प्रमाणात येऊ शकतो. म्हणजे त्या पेशंटला जर आधीच थोडं कमी ऐकायला येत असेल आणि अशा प्रकारे जर ध्वनी प्रदूषण आणि त्याच्या कानाच्या पडद्यावर जर अत्याचार झाले तर होऊ शकतं काही प्रमाणामध्ये. सर, प्रॅक्टिकली कानावरती कसा परिणाम पडतो एकंदरीत? तुम्ही जर कानाची रचना पाहिलीत तर मी या ठिकाणी एक आमचं जे ॲनाटॉमीचं फिजिओलॉजी पुस्तक आहे ते मुद्दाम काढलं. याच्यामध्ये हा कानाचा फोटो आहे, ही कानाची पाळी आहे आणि इथे पडदा आहे. कानाचे 3 भाग असतात, बाहेरचा एक्सटर्नल इयर, बाहेरचा कान, मिडल इयर, मधला कान आणि इनर इयर, आतला कान. तर एक्सटर्नल इयर आणि मिडल इयर, बाहेरचा कान आणि मधला कान, याच्यामध्ये कानाचा पडदा असतो, ज्याच्यानुसार आपण ज्याच्या हालचालीवरनं आपल्याला ऐकायला येतं. ह्याच्यातनं पुढं साऊंड वेव्ह जातात आणि ते मेंदूपर्यंत जातात. ही याची रचना आहे. साऊंड वेव्ह जेव्हा जास्त तीव्रतेने या ठिकाणी पडतात, जेव्हा आघात होतो त्यावेळेस या पडद्याची हालचाल जास्त जोरामध्ये होते आणि मग त्याची कार्यक्षमता कमी होते. जर वारंवार याच्यामध्ये जास्त तीव्रतेच्या ध्वनी जरी
यायला लागल्या तर याचं काम करण्याची क्षमता कमी होते. कधी कधी याच्यामध्ये परफोरेशन होऊ शकतो. परफोरेशनमध्ये होल म्हणजे जसं एखादा धरणाची भिंत आहे आणि त्याच्यामध्ये जर पाण्याचं प्रेशर खूप आलं, खूप पाणी साठलं आणि त्यांनी ते प्रेशर दिलं की ते धरण फुटून पाणी बाहेर पडतं, तसं याच्यामध्ये पडदा फोडून आतमध्ये ते सगळे इंजुरीज होऊ शकतात. सर, जसं पडदा फोडून इंजरीज आतमध्ये होऊ शकतात असं सांगितलं, याचा मेंदूवरती काही परिणाम होतो का? मेंदूवरती ह्याचा काही प्रमाणात परिणाम होतो, पण खूप आवाजाने जो नैराश्य येते किंवा चिडचिडापणा येतो त्याच्यामुळे डिप्रेशनमध्ये लोक जातात. BP शुगर वाढते आणि स्ट्रेस वाढतो. मुळात स्ट्रेस हा सगळ्या आजारांचं मूळ आहे. एकदा स्ट्रेस वाढलं की तुम्ही BP वाढणार, शुगर वाढणार, तुमची चिडचिड होणार आणि तुम्ही याच्याकडे जाणार, व्यसनाधीनतेकडे जाणार. जे पोलीस बांधव आहे, जे तासनतास ट्रॅफिकच्या चौकात असतो, उदाहरणार्थ अलकाडॉकी चौक, जेदे चौक, या ठिकाणी तुम्हाला 2 मिनटं पण उभं राहत नाही. हॉर्न आणि त्या गाड्यांच्या आवाज. आणि आमचे पोलीस बांधव, विशेषतः ट्रॅफिक पोलीस बांधव, हे 8-8, 10-10 तास तिथे ड्युटी करतात. सतत तो कानावर आवाज, हॉर्न हॉर्न हॉर्न. आणि मिरवणुकीमधले परत गाडे आणि त्याचे DJ, हे दोन्ही जर मिक्स झालं तर मग खरंच त्या मंडळींना नंतर खूप त्रास सहन करावा लागतो. काही वर्षापूर्वी आम्ही एक स्टडी केला होता, ऑडिओमेट्री केली होती. ऑडिओमेट्री म्हणजे जसं आपण चष्म्याची, डोळ्यांची तपासणी करतो चष्म्याची आणि डोळ्याची नजर कशी आहे ते बघतो, तसं कानाची एक तपासणी ऑडिओमेट्री म्हणतात त्याला. दोन्ही कानांमध्ये स्पीकर लावतात आणि जसं आपण हार्टचा ECG काढतो तसा ग्राफ काढला जातो, कुठल्या कानाने किती ऐकायला येत आहे. काही वर्षापूर्वी आम्ही ट्रॅफिक पोलिसांसाठी अशी एक तपासणी केली होती मोठ्या प्रमाणावर. त्याच्यात आम्हाला असं जाणवलं की जे ट्रॅफिक पोलीस अशा गर्दीच्या चौकात वारंवार ड्युटी बजावतात त्यांच्यामध्ये ऐकण्याची क्षमता कमी झाली. आणि हा जो इफेक्ट आहे तो इरिव्हर्सिबल आहे. एकदा तुमची जर ऐकण्याची क्षमता कमी झाली तर शक्यतो ती परत रिजनरेट करणं अवघड होतं. त्याला नंतर कानाचं मशीन वापरावं लागतं. तर आपण आपल्या उत्सवातनं समाजाला काय देतोय, लोकांना काय देतो, हा प्रसाद आपण देणार आहोत का जनतेला? जर वृद्ध लोक, छोटी मुलं, तान्ही मुलं यांना जर आपल्या उत्सवानंतर अशा प्रकारच्या रोगराईला आणि व्याधीला जर तोंड द्यावं लागत असेल तर आपण उत्सव कशासाठी साजरा करतोय आणि त्याचा हेतू, ज्या हेतूने पूर्वीच्या लोकांनी हा उत्सव सुरू केला, लोक समूहाला एकत्र करणं, लोकशिक्षण, लोकजागरण, लोकसहभाग, या सगळ्या त्रिसूत्रीला कुठेतरी आपण धक्का देतोय असं मला वाटतं आहे. सर, खरं तर मंडळांनी याबाबतीत खबरदारी घेणं गरजेचं आहे. परंतु सणासुदीच्या दिवसांमध्ये आपण बघतो की मिरवणुकीमध्ये DJ लावण्याचा एक ट्रेंड आलेला आहे. त्या दृष्टिकोनातून नागरिकांनी काय काळजी घेतली पाहिजे? काय नागरिक काळजी घेणार? तुम्ही मला सांगा, तुम्ही समजा लक्ष्मी रोडला राहताय आणि तुमच्या घरासमोरनं सकाळी 9 ते दुसऱ्या दिवशी दुपारी 3 पर्यंत मिरवणूक जाते आणि त्याच्यामध्ये 50% जास्त मंडळी जर DJचा ठणठणाट करून जात आहेत, तुम्ही काळजी घेऊन काय होणार आहे? तुमच्या कानात कापूस ठेवू शकतो तुम्ही, पण कापूस ठेवल्याने हार्म कमी होता असं नाही ना. तुम्ही कुठे जाणार? जिथं जाल, ज्या चौकात जाल तिथे DJ आहेच आहे. ह्या बाबतीत काळजी नागरिकांनी नाही, DJ लावणाऱ्यांनी आणि संयोजकांनी घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. सर, खूप खूप धन्यवाद, तुम्ही टॉप न्यूज मराठीशी बोललात त्याबद्दल. थँक्यू. हे होते डॉक्टर मिलिंद भोई सर, ENT सर्जन. त्यांनी सांगितलं की जो DJचा आवाज आहे तो मर्यादेपेक्षा जास्त आवाजामध्ये लावल्यामुळं आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. कानावर आघात झाल्यामुळे कायमचा बहिरेपणाही येऊ शकतो आणि त्याचबरोबर मेंदूवर सुद्धा परिणाम होऊ शकतो. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे. 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर. रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन. मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज. लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात. काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर. CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे. संपर्क 8888173100. Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.